मित्रांनो, स्वागत आहे आपलं एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या पेपरच्या रिलेटेड WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओची PDF मिळून जाईल. पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आहे. प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो, जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी चिंतातूर होणे किंवा चिंताग्रस्त होणे याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, चतुर्भुज होणे याला समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे? तर चतुर्भुज होणे म्हणजेच काय मित्रांनो, हळद लागणे. लक्षात ठेवा, हळद लावणे किंवा लागणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चला ओळखा पटकन. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विघातक. लक्षात ठेवा मित्रांनो, विघातक हा याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कौमुदी. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? कौमुदी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा. समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चांदणे. लक्षात ठेवा मित्रांनो, चांदणे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अमृत महोत्सव म्हणजे खालीलपैकी किती वर्ष? तर अमृत महोत्सव म्हणजे किती वर्ष? तर 75 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4 75 वर्ष हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. द राईज ऑफ द हिटमॅन या हे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आर कौशिक. मित्रांनो, याचं उत्तर आहे आर कौशिक. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, मुंबईमधील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर कोणाला घोषित करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, ख्रिस गेल. लक्षात ठेवायचं आहे, ख्रिस गेल हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला? तर उत्तराखंड. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. कुठं? उत्तराखंडमध्ये. नेक्स्ट मित्रांनो, सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 1140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. तर त्या मोहिमेचं नाव काय आहे? सारा तेंडुलकर. तर मित्रांनो, सारा तेंडुलकर कोण आहे हे लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकरची पोरगी पहा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 बघा, कम अँड से गुड डे याचं काय पाहायचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा, तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाईम आहे पहा, त्या टाईमामध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा, कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कॉम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. 399 रुपये आपल्याला फोनपे, गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा.
त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचंय पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तर 10 आहे. सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 शिवराज सिंह चौहान हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ट्विटर या समाज माध्यमांचे सहसंस्थापक कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 जॅक डॉर्सी. लक्षात ठेवा मित्रांनो हे काय आहेत पहा. ट्विटर आपल्याला माहिती आहे बघा मोबाईलमध्ये एक ॲप आहे. त्याचे सहसंस्थापक कोण आहेत? जॅक डॉर्सी हे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर लक्षात ठेवा आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी-डी देशमुख होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे सी-डी देशमुख. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, धुन्याचा सोडा सामान्यमध्ये काय आहे? धुन्याच्या सोड्याचं रासायनिक नाव आपल्याला विचारलं आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 सोडियम कार्बोनेट. लक्षात ठेवा मित्रांनो, धुन्याच्या सोड्याचं सामान्यमध्ये नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? तर भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक 3 के मल्लेश्वरी. मित्रांनो के मल्लेश्वरी हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस मित्रांनो कधी असतो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला काय असतं पहा? राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी ऑप्शन क्रमांक 3 यकृत. मित्रांनो यकृत ही काय पहा? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. शरीरामधील तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं? तर शरीरातील तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं? तर हायपोथॅलेमस. लक्षात ठेवा मित्रांनो, शरीरातील तापमान हे हायपोथॅलेमस या ठिकाणी नियंत्रित केलं जातं. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर निरोगी माणसाचा रक्तदाब असतो ऑप्शन क्रमांक 2 120/80. लक्षात ठेवा 120/80. पुढचा प्रश्न मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICCचे सध्याचे अध्यक्ष आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 जय शाह. आणि जय शाह कोणाचे आहेत बघा? अमित शाह यांचं काय पहा मुलगा आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी टिक्का रोग. तर टिक्का रोग मित्रांनो हा भुईमुगावर पडणारा रोग आहे मित्रांनो. कशावर? भुईमुग. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? काय? गोवर. तर मित्रांनो गोवर हा जो काय पहा हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 विषाणू. 22 नंबरचा प्रश्न मित्रांनो, जमिनीमधील नायट्रोजन स्थिरीकरण करणारं पीक कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भुईमूग. मित्रांनो लक्षात ठेवा जमिनीमधील नायट्रोजन स्थिरीकरण करणारं पीक कोणतं आहे? भुईमूग हे पीक आहे पहा. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? काय प्रश्न आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर मित्रांनो हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे पहा. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर बीड जिल्ह्याची सीमा मित्रांनो या ठिकाणी लागत नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो, तृतीय विभक्तीचा कारक अर्थ आपल्याला विचारलेला आहे पहा. काय? तृतीय विभक्तीचा. तर करण ऑप्शन क्रमांक 2 करण मित्रांनो काय आहे पहा? योग्य उत्तर आहे पहा. आईच्या कडेवर बाळ होते. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यामध्ये कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 षष्टी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय षष्टी. पुढचा प्रश्न मित्रांनो, अधोरेखित शब्द ओळखायचा पहा. आम्हाला पोस्ट मिळाली, सबब आमचा सत्कार झाला. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं सबब खाली काय आहे? अंडरलाईन आहे पहा. बरोबर सबब खाली. तर मित्रांनो हे कोणतं आहे? तर मित्रांनो हे जर पाहिलं तर परिणामबोधक ऑप्शन क्रमांक 2 परिणामबोधक उभयनवी अव्यय आहे. परिणामबोधक उभयनवी अव्यय. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचे पहा. सविता दररोज अभ्यास करते यामध्ये कोणता काळ आहे?
तर रीती वर्तमान काळ मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ यामध्ये दिलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 55 आहे. राजूने रेडिओ बंद केला या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. राजूने काय केलं? रेडिओ बंद केला. यामध्ये राजूने मित्रांनो काय या ठिकाणी उद्देश आहे पहा, लक्षात ठेवा. राजूने या ठिकाणी कर्मविस्तार आपल्याला शोधायचा आहे पहा. पुढील वाक्यामधील कर्मविस्तार. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. पांढरे स्वच्छ दात या ठिकाणी हा शब्द आहे. यामध्ये कोणता कर्मविस्तार आहे? चला ओळखा पटकन. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मुखास शोभा हे काय मित्रांनो या ठिकाणी मुखास शोभा हे कर्मविस्तार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? काय प्रश्न आहे पहा, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो सर्वनामाचे काय पहा मुख्य प्रकार किती आहेत? 6 आहेत. लक्षात ठेवायचे 6. पुढचा प्रश्न मित्रांनो संधी करा पुन अधिक जन्म याची जर संधी फोड केली किंवा संधी कशी बनल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 पुनर्जन्म. लक्षात ठेवा मित्रांनो हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे. समजलं? योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणतं व्यंजन औष्ठ्य वर्गामध्ये येतं? कोणतं व्यंजन आहे मित्रांनो? तर औष्ठ्य वर्गामध्ये तर ऑप्शन क्रमांक 4 प, फ, ब, भ हे काय मित्रांनो या ठिकाणी औष्ठ्य वर्ण आहेत. नेक्स्ट आहे बघा, कुत्रा या नामाचं सामान्य रूप काय होईल? कुत्रा या नामाचं तर कुत्र्या होईल मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे कुत्र्या. समजलं? चुकीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा, एकवचन अनेकवचन. चुकीचा शब्द कोणता आहे? एकवचन अनेकवचन. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं पाखरू पाखरे बरोबर आहे, वासरू वासरे बरोबर आहे, पिल्लू पिल्ले सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो यापैकी नाही बघा सगळे विधान या ठिकाणी बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो कर्मणी प्रयोगाची खूण आपल्याला विचारलेली आहे. कर्मणी प्रयोगाची खूण काय असते? तर लक्षात ठेवा मित्रांनो कर्मणी प्रयोगाची खूण काय आहे? तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे काय असतं मित्रांनो हे प्रथमांत म्हणजे अप्रत्ययी द्वितीयमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कर्ता हा कर्मानुसार बदलतो. तर हे दोन्ही पण वाक्य मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहा. हे दोन्ही खूण एकदम बरोबर आहेत. पुढील वाक्यामधील आपल्याला अधोरेखित शब्द अव्यय आपल्याला ओळखायचे पहा. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अंडरलाईन की खाली अंडरलाईन आहे पहा. लक्षात ठेवा की. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले की खाली अंडरलाईन आहे. तर आपल्याला अधोरेखित शब्द जे काही अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक 3 बघा परिणाम बोधक. लक्षात ठेवा मित्रांनो परिणाम बोधक याचं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे पहा. तो मुलगा खेळत असेल. तो मुलगा खेळत असेल यामध्ये आपल्याला वाक्याचा काळ ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ. लक्षात ठेवा मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ याचं काय पहा योग्य उत्तर आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा संबोधन दर्शवताना कोणतं विरामचिन्ह वापरत असतात? संबोधन दर्शवताना तर स्वल्पविराम ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा खालील गटातील शब्दयोगी अव्यय नसलेला गट आपल्याला ओळखायचा आहे पहा. शब्दयोगी नसलेला गट तर बघा अथवा किंवा वा अगर ही काय मित्रांनो शब्दयोगी अव्यय नसलेला गट आहे. लक्षात आलं गट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मी घरी पोहोचण्यापूर्वीच काय पहा मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणतं क्रियापद आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. तर या ठिकाणी सांजावले खाली काय अंडरलाईन आहे पहा कशाखाली? सांजावल्याखाली. तर मित्रांनो हे जर पाहिलं तर हे भावकर्तृत क्रियापद आहे मित्रांनो. भावकर्तृत क्रियापद. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा वर पिता मुलाच्या लग्नामध्ये त्वऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखायला लावली आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कशाखाली अंडरलाईन आहे वर वर खाली मित्रांनो अंडरलाईन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं हे विशेषण आहे. विशेषणाच्या रूपामध्ये आलेलं आहे पहा वर पिता. समजलं? पुढचा प्रश्न आणि हे जर जोडून आला असतं तर शब्दयोगी अव्यय झाला असतं झाडावर. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा पुढील शब्दामधील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं 70वे वर्ष म्हणजेच काय आहे 70वे वर्ष म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण आहे पहा. समजलं? क्रमवाचक. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढील वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचे पहा. त्याचे पत्र लिहून झाले. आता त्याचे पत्र लिहून झाले म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. लक्षात आलं? कर्मणी प्रयोग.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जयंतने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले आहेत? तर या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले? तर 3 विरामचिन्ह आलेले आहेत पहा. बरोबर 3 विरामचिन्ह आहेत. पाहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3. हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. समानार्थी शब्द लिहा. नकली. नकलीला समानार्थी शब्द कोणता होईल? नकली म्हणजे कृत्रिम, खोटा, बनावट यापैकी सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे काही सगळे शब्द आहेत मित्रांनो, हे कृत्रिम झालं, खोटं झालं, बनावट हे मित्रांनो नकली या शब्दाला समानार्थी शब्द आहे. म्हणजे यापैकी सर्व आपलं योग्य उत्तर होईल. विरुद्धार्थी शब्द लिहा. मानव. मानवाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर मित्रांनो मानवी हा शब्द आहे पहा. मानवी याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. तर मित्रांनो अमानवी आणि ईश्वरी हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे. पुढील म्हणीचा अर्थ सांगायचा आहे पहा. काय म्हणे पहा. उठ रे चिंदा आणि तोच धंदा. इथं बघा हा शब्द आहे. उठ रे चिंदा आणि तोच धंदा म्हणजेच काय? म्हणजे रोज रोज तेच काम करावे लागणे हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्रीचा दिवस हे करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका की आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखवी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढे काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल. पहा आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाइमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.